आलेली आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मला पुन्हा उपोषण काय सरकारने काय केलं? त्यांनी राजभवन केली, आग केली आणि आता उद्याची केली. माझं म्हणणं आहे यातले मंगळाचे असले डाव ठराव सरकारने मराठ्याला लक्ष देऊन टाकावं. मराठ्यांचं मन तिकडे गरजेचं सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगितलं. अशी एवढी संधी सरकारला सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील, गोरगरीब मराठी सरकारला विसरणार. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण केलं, त्याला आयुष्यामध्ये रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरल, तुमचा मंत्री तुम्हाला विसरल, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरल, पण मरेपर्यंत मला गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होणार. आणि तुम्ही कायम स्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकच खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात परवानगी द्या. तसं दुसरं सुद्धा करायचं, सरकारच्याच हातात आंदोलन मोडायचं, परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. कमला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याला ते नावायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही. मुंबईतील परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधावाला घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथे सरकारनं त्यांचे लग्नीचे त्याचे संघाचे कुलप लावून ते दारू बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की तुम्हाला सुद्धा जेवणाचे वगैरे म्हणून सीएसटीला जे बाबा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ज्यावेळी पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काय. तर मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. जरांगेंच्या आंदोलनासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे, परवानगी आणखी एका दिवसाची वाढवून देण्यात आलेली आहे आणि त्याच संदर्भात मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं यावेळी मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातमी करायला लागली. सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळी जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही फ्लाईट होऊन देणार नाही, घेऊन देणार नाही धरण. मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईचे आमदार घुसते पण जे आमचे विभाग. पण मग सरकारला पण सहकार्य केलं, मग आपण सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसत. सरकारने सहकार्य केलं, परवानगी दिली. कोराडे नंतर सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली की 1 मिनिटात मुंबई करा, वळण बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. कोराडे ते पण केलं. 2-4 घंट्याने 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं त्याचे आम्ही सांगितलं ते सगळे कोराडे वाहन आहे. काय सहकार्य व्हायचं महाराज? तुम्ही पाण्याचं बंद करणार, कशाचं बंद करणार? मागच्या लोकांकडे
पाचशे बसा राहू बा रे तुम्हाला कळतं का नाही काय कळतं परिस्थिती सरकारनं जाणून घेणं गरजेचं होतं वर्गरी काय करायचं करावं त्यांना एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची बोराला पाणी नाही मिळालं मग ते कुठे अशी त्याचे काय तुमच्या गावाला रावली म्हणून असले वागणूक देतात का तुमच्या आमच्या तिकडे येतात ना विस्तार तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमच्या शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा बेसराचा असला तरी मराठ्याचा आमच्या लोकांच्या माहिती राहिलं तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेलो मराठ्याच्या कोणाच्या डोक्यात येणार मुंबईत गेलो हात घेतली तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मना तुमच्या कार्यकर्त्याच्या मना सर्व असं होणारी गोष्टी खरी लोक आमच्या ते कार्यक्रम माझा होणार पडायचं पाणी द्यावा त्याला एखाद्या भाकर द्यावा मुंबई झाले म्हणून बदलून जावा म्हणून आड्याला बंद ठेवले तुम्ही बघून आले का नाही म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जे मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारण्याला ऐकून तुम्हाला जे मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही माझी गरीब सांगणार गोड गोड बोलणार तसं काही नाही मी लोकांना काय करा लोकांचं सुद्धा घर आहे ना तुमचं घर आहे दुसऱ्या लोकांचा खरा नाही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही तुम्हाला काही फिरले सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून म्हणजे लोकांना आमच्या गैरसमज पसरला पाहिजे ते काय चालत आहेत का माझ्या पोर मुंबईत सांगा मराठ्याच्या पोरांना कोणा शेती कोणत्या पॉइंटला गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा केला असेल समजा काय ते काय आहे मराठी पोर म्हणजे साफ चालू पुढे काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही कसा खेड्यामध्ये नाही मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या जातो का आज रेस्ट लावून जाईल सगळीकडे थोडीचा वास घेऊन बघा कशी आहे म्हणजे तुमची येते भावना आमची येते भावना असं नका सोडू तुमच्या दाराला तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला काय राहावं तसं पाहिलं तर मग आम्हाला 27 दिवस मला झोप नाही रात्र झोप 28 दिवस झोप नाही रात्र झोप नाही 27 दिवसभर जेवण मिळालं 28 मिळालं सकाळी म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली त्याचा अंतरवाली बिना जेवणाचं तसंच निघालं मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवसभर रात्र इतकी गर्दी होती की समजून पत्रकार बांधव माझ्याकडे मी मुख्यमंत्र्यावर मला घेऊन आपल्या गाडीत 9-0 मिळून करता करून देणार ना त्याला काय घोडं बोलायचे नावाचे पदाचे ओपन मीडियाच्या समोर चर्चा करायची मीडियाच्या समोर सगळं ओपन रात्रभर जेवायला नाही मिळालं 28 सकाळी जेवण जे जेवण पुढे मी रोखला दुपारी झाला थोडं गाडीवर बसून जेवण ते काय जमलं नाही जेवण आलं नाही थोडं जेवण म्हणजे 28च्या आणि 28च्या रात्र पण उपाशी आणि जागा जागा बरोबर जाऊन पत्रकार गाडीतून माझ्याकडे
बिचारे ते म्हणजे आज शिकले करायलो मुलं कामाला ओरिजिनल करतो ते काय ही उपस्थित मारणार याला दोन तीन टाइम हाणायची सवय आणि दोन तीन बाय जायची सवय लगाले मायामुळे की आपण गाडी वगैरे जेवायला मिळाला जेवायला ते म्हणजे कारण मी वेगळेपणा नाही करत मला हे सरकारला सांगायचं मराठीच्या पोराशी वापरू नका मुंबईत काही करणार नाही ते तेव्हा जाते परत आजूबाजूला दिसते पुन्हा येते काय करणार नाही तुम्ही त्याला चिडी घालू नका ते काही करणार नाही गरीबाचे लेकर आहे लय मोठं दुःख लेखा घेऊन आले ते मराठीच्या पोरा मान आणि मस्ती घेऊन नाही आली लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला माहिती आमच्या लेकराचे किती आले किती कमरा मोडले आमच्या आई बाबांचे कष्ट करून नाही वगैरे तुम्ही ते जाण ठेवा ते मास घेऊन आले तर मारले नाहीये वेदना घेऊन आले आणि तुम्ही वेदनेवर लक्ष देणार आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्याला राग येतो बरं तुम्ही लवकर नका पुशिनात मी उपोषण करून करून मेल्यावर मग घ्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झालेलं पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका नंतर तुमच्या व्यवहाराचा सभा तसंच होणार अहो खरं सांगतो आपल्याला उठत नसतो आमचे पोर आले मग तुम्ही डबडा बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिथं सभा केले तुमच्या तिथं पाईपलाईन आमच्या गावातून घेणार आम्ही तिथं पाणी द्यावी ते मोठं बंद करणार तुमचं देश धावनात गेलं असं पाणी बंद करणार जरा आणून गेलेला आणि तुम्ही आम्हाला मुंबईत ठेवून देणार आपण बोलतो मी करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथं पाईपलाईन गेलं असतं तर आम्ही बंद करणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमच्या लोक सापडते कारण तुम्ही माझ्या सगळ्या स्वतः त्रास द्याल ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमचे सगळे स्वरे तुमचे सगळे स्वरे असते ना महाराष्ट्रात त्यांचे हे झाड होणार हो जशाला तसं होणार जरा ठेवा मुख्यमंत्री जशाला तसं होणार माझ्याकडे म्हणजे लोक राहिले तर तुम्ही त्रास देताय आणखी बदलापुरती हे माझं मत आहे आणखी तुमच्या मतीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतो भाऊ कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता घेऊ शकता आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल पुन्हा रेल्वेनं तुम्हाला माघारी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत बोलतो गाडी सापडणार गाडी कुठे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी त्याचे संरक्षण भेटेल तुम्ही एखादी गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल गेम द्यायला ठेवा आणि आणखी मी सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बंदावर नाही सांगतो ते चेंबूर आणि त्या पाट्याच्या गाड्या काढा तिकडून असे निरोप गेले ते मात्र सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने त्या झाला कारण काल 28 निघलेले लोक ते आणि 29 दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा असले तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथून पुढं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणले तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे
कोणत्या मैदान आहेत काय पण पोराच्या ध्यानात येईल. तुम्ही तोडी सांगा पोराला मेळा लागला कुठे. तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका. हे मैदान या ठिकाणी या विभागात आहेत. या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे. रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहे किंवा अनेक कुठं असेल एखाद्या मार्केटचं कुठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे. तुम्ही मॅप टाका म्हणजे पोराला मिळालं गाडी आपण लावायची कुठली. ते नुसतंच मैदानात तुम्ही सांगितली आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदानात तुम्ही देणार आहेत कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारी निर्णय ऐकलं तुम्ही नुसत्या मुदतवाढ उपयोग एक दिसत. तुम्ही जर मागण्याच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेले तसे तसे मराठी मुंबईकडे येणार. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आता बोलतो सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती. मी खोटं सांगत नाही. महाराष्ट्रात लोक काम सुरत मुंबईकडे निघाले. तुम्हाला आता एवढी ही आणखी पहिला टप्पा पण नाही. असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे पहिला पण नाही. कारण आम्हाला तुझा आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला म्हणून आले आम्ही थोडे आलो. तुम्हाला मी पुढे दिसून तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होईल. तुम्हाला आपल्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचा टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा आपल्या कोपऱ्यात दिसतात त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका मी जेलात जाणार मी जेलात उपोषण करणार पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या खेळणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी सांगत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचंही सांगतो. चेंबूरकडे तिकडच्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते त्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा. तिथं स्वयंपाक करा जेवण करा. एखाद्याच आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसत त्यांच्यावर दबाव असत. म्हणून तर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला. मराठ्याच्या मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा. आपल्या 2 टायमाला जेवण करायचं आपलं खा आणि गाडीचं झोपा. सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. तम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा तो मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. शांत बसा ना. शांत बसा. आम्ही काय संवाद त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटलं करायचं असेल त्यांना मराठीला आरक्षण घेत नसेल मराठी त्यांना संपवायचे असते. त्यांच्या विचार वेगळे आहेत मराठीविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे जे प्रवाह त्यांना मोठे होईल नाहीये. त्यांना कशाला वरून येतात जागा घ्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटवाट करायचा आहे म्हणून ते येतात नाही. येतील नाही येतात त्याशी त्यांना परवानगी मिळाली. आम्हाला परवानगी देणार नाही. 1 दिवसाची देऊ शकता देऊ शकता. साधा आणि सोपा प्रश्न. 1 दिवसाची देऊ शकता म्हणजे कायम स्वरूपी देऊ शकता. माझे कामाला काही गोष्ट नसतं त्याला काही पोळ करून आणायचं असं
दुसरं आमचं तर शांत देऊ तो काय करणार चल तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यातले एक उपमुख्यमंत्री असं म्हणतात की एकाचा लाडू दुसऱ्याला अरे ब्रेक चालू आहे ना तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेजी त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणतात की दुसऱ्याचा काढून दुसऱ्याला घेता येणार नाही मध्ये आरक्षण घेता येणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस म्हणाला असा संबंध कारण आम्ही ओबीसीचा भाग घेतात ना एकाच त्यांनी काय केलं सरकार असून त्यांच्या पाठीमागं मायबाप सरकार मायबाप सरकार लय चुकीचं सरकार यांनी गैरसमज नाही पसरवला वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे मराठीच्या गोष्टी ह्या 300 वर्षापूर्वीच्या आणि एकाच्या काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका सरकारची ही कोणाची असली पाहिजे विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची सरकारच्या भूमिकेची भांडण लावायची एखादं काढून दुसऱ्या आम्ही त्याचं काम द्या म्हणलं गॅजेटियर नाही का हैदराबादचं सारखे 150 वर्षाचे सातारा संस्थानचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासून बॉम्बे गव्हर्नमेंट इंग्रज होते तेव्हापासून ना आमच्या तेव्हापासून त्या नोंदी आहेत ना सरकारी पाहिजे ना ते आधी कोण हे का ते कोणी कोणाचं काम दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलंय 16% आमचं आरक्षण आहे याच्या वेळेला तुम्हाला शिवले आमचं सरकारी नोंदी यात येत नाही त्यांचं काम पुढे जायचं त्यांचं कमी करावं म्हणलं तर आम्हाला म्हणालं ओबीसीला 32% आहे त्याचा 20% कमी करा आम्हाला द्या 12% फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा 3,500 दिला असं म्हणलं का आमच्या नोंदी त्या 32% 27% त्याच्या 19% आमच्या नोंदी त्या द्या म्हणतो की म्हणतो लोकांना सांगते आम्हाला तुला सगळं करावं लागतं यांनी कारण मी 2 वर्ष तेच काम केलं समाजाला समजून सांगितलं आपल्या सरकारी नोंदी आपण कोणाचं घेत नाही आणि ओबीसीला गरीबाला कळत नाही ते सोडून सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळलं आपलं जे आरक्षण 1990 यांच्या नोंदी 100-200 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिला पाहिजे सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही काढून घ्यायचं नाही पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते त्यामुळे काही टेन्शन नाही आता फायनल होणार आरक्षण घेणार नाही तर मी जा दोन्ही पैकी एक काहीतरी होणार एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार ते फायनल होणार आहे मग आता देवेंद्र फडणवीस करायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं याचे सत्ता मराठ्याने घेऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना टाग लावायचा आणि सगळ्या सरकारला टाग लावायचा कर्नाटकाला आरक्षण द्यायचं त्याच्या आडमुठेपणामुळं केंद्राच्या सरकारला सुद्धा टाग लागणार यावेळी कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ झाली त्या राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा ठेवून देणार नाही ते मुलं वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा सगळा प्रयत्न आहे का तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही त्यांनी ते प्रयत्न केले मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी टाकतोय त्यांच्या पोराबाळासाठी त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली सरकारने काही शब्द फिरले मराठ्यांना विश्वास ठेवत मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर त्यांनी किती शब्दाचा बेकाम करू द्या किती मारा करू द्या किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लागू द्या मराठी ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीये कारण 45 वर्षाला मराठ्याला बसवलं कोणते शब्द 40 शांत राहतो
तुमचं म्हणणं बरोबर आहे. सगळ्या ट्रॉफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी तर मग आणखी जाम होईल. आणि तुमचं तिसरं म्हणणं आहे की आर्थिक राजधानी. आर्थिक राजधानीनं असं ठरवलं का म्हणायचं गरीबाच्या पोराचं वाटवा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्यातली असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून वर गरिबांचे लेकर सुद्धा सुद्धा समाधानाने जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो ते द्यायचं नाही. ते झालं आता भाषणबाजी खूप झाली आता नाही. आता पुन्हा फाईट शेवटची फाईट. विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही खबीर आहेत ना. आम्ही नेत्यावर सततच नाही तर म्हणले ओबीसीतून देऊ नाही तर कोणी म्हणलं नाही देऊ. आम्ही त्यांच्या म्हणण्यावर नाही चालत का? आमच्या स्वतःच्या म्हणण्याला चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला. त्यांचं काम येणं आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाही की आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पाहिजे. बॅनर व्हायरल होतोय भाजपने लावलेला. महाराष्ट्र शिवेनं लक्षात ठेवत नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवत. आम्हाला आता तुमच्याकडून कळलं, मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्यांना लक्षात शिवायने लक्षात ठेवत कर्तृत्वाने लक्षात ठेवत. फडणवीसांनी मराठा समाजाला सातत्यानं आरक्षण देण्याचं म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे तर आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलट बसून कालीन औषध लावणे असे त्याला म्हणते. कारण उलट माणूस म्हटलं खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उलटाचा खाली उतरला तर एखाद्याचं काम झाले असले तर त्याच्यावरती मलम तो लावू शकतो. उलटा बसून कालीन मलम लावणे याला म्हणते. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला काय सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं परत मग काय सांगितलं भाषा परत मग नशा दिल्या. डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला. याला पण ऑफिस नाही. याला पण त्याच्यावरती भरती केलेली बघा परिसर आहे का आता त्यांच्या माध्यमातून तुमच्या दारात आता काय लावून तो घेता येत नाही तिथून वेळातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुमचं एक माईक आम्हाला म्हणजे भावा तुम्हाला ठेवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते ढंगाराचं वाटोळ केलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाच्या बाजूचे पडपड करणारे बाहेर ना तुम्ही पुढे होत काय बडबड करता नाही. इकडचे बडबड करणारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इतर काही समाज मराठवाड्यात ओबीसी जे विदर्भात एससी जे खानदेशात एसटी जे एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तव्य. मराठवाड्यातली काही पोरगी जरी खानदेशात गेली तर ती एसटी होती.
मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काही करायची एससी होती, तिकडची काही करायची एससी ची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी. बघा आमचा खेळ, जर आमचा मराठ्याचं तसं हे करतो तो गेला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली, तिचे पोर ओबीसी किंवा ओबन. तर आमचा आंतरराष्ट्रीय विवाह आहे म्हणून का ना आम्ही मराठीचे म्हणून मिळाला इतकी बेकारी. तिकडची पोरगी करावं, ती पोरगी आणलेली ओबीसी, तिच्या नावाला ओपन, पोर ओपन आणि ती ओबीसी. आई लोकांची बाबतीचा प्रचार करतो. म्हणजे कोणाच्या ऐका ताळमेळ हे तुमचा कर्तृत्व फडणवीस साहेब. फडणवीस साहेब तुमचा कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असू नये न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका जागा. दादा फडणवीस साहेब दूधचा दूध पाणीला पाणी झालंच पाहिजे. तुमच्या पुढे टाकणारे आंदोलन कोणी चपला भरलेले कुठं भरलेले चाटणारे ते 2-4 आमदार राहिले फक्त कर्तृत्व तुमचं कर्तृत्व आहे का? याच वेळेस तुमचा काळात आहे बहिणीच्या डोक्या फडले तुम्ही आमची आजची विसरलात उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या. तुम्ही आम्हाला देवाच्या आळंदी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता. हे तुमचं कर्तव्य आहे. याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या. हे तुमचं कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य फडणवीस साहेब शेतकऱ्याला कर्जमाफी करून म्हणणारा माणूस मतदान घेतलं माफ केलं गळ्या बिया घेतला 500 पटेल तुम्ही आणि गोदावरी कामा काढली होती तुम्ही पापा तुमच्या गळ्यात बळ कुठे तुम्हाला वाटत असू काय तुमच्या मोठा पुढे शेतकऱ्याला माल भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व. नंतर तुम्हाला पगार वाजले तुमच्या गळ्यात तळा दिला. तळाचे ठोके बोला फक्त तुम्ही कशी तळाचे ठोके कोणच्या आवाजावर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बघा बरोबर का? हे नाही मारतो तुम्ही जर हे करतो ना हे करतो तुमचे शेतकऱ्याचं काय केलं तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही लाडक्या बहिणीचा पगार बंद केला हे तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही गणेश मुस्लिम मराठ्यात वाद लावले हे तुमचे कर्तव्य आहे. तुमचे कर्तव्य सोपे नाही सांगावं की तुम्हाला राज जाईल. कारण मी तेवढा नेवारी तुमच्या तोडीस तोड आणि शिव्यानं सांगतो तुम्हाला. तुम्ही जर आमच्या आई बहिणी आंदोलन सुरुवात बोलला तेवढी सभेपण आमच्या आहे. तुम्ही काय सांगितलं आणल्यावर मग पोलीस आहे माझ्या पोलिसाला थांबलं म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाचा मावल्यावर त्यांच्यावर माणसावर बायावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या. जेव्हा हे करतो तो कोणाचा कोटी येऊन ओरिजिनल कोटी जन्मलेला माणूस नाही करू शकत. ओरिजिनल कोटी आलेला माणूस ओरिजिनल कर्तव्य करणार की पोलिसांनी हाणणाऱ्या राज्याला जाणार. तर ते म्हणते माझ्या पोलिसाला हाणलं पोलीस होतोय का जनता आहे. तुझी जनता आपली पाहिजे म्हणून ते घडलं होत. त्याच्यानंतर पुढे शेती नाही. तुम्ही आज मोठं चालले का आपण आज मोठं चालू. तुम्ही सभे वागला आम्ही सभे वागतो. तुम्ही काल 1 दिवसाची परवानगी दिली पुरा महाराष्ट्राने कौतुक केलं केलं नाही परवा. तुम्ही जसे वागतात तसे आली आणि तुम्ही जर वाटत आरक्षण दिलं सगळं जेवढ्या मागण्या त्याची अंमलबजावणी केली. जर तुमच्या बंगल्यावर काय नाही होते बंगल्याचं वर्षा बंगल्या तर नाही गुजरात पुन्हा आपलं नाव बदललं. एकदम सोपं. पण तुम्ही मला मुलीच्या भानगडीत करू नका.
मारी झोपडी दादागिरी करून पोराला ते झाला एकदा आता त्या भांडणीत पोलीस नका शाळेत आणि त्याचे पोस्ट व्हायरल होते ना ते त्याने चपाट्या असते 4-2 पुढची आशा आता राज्यपाल कोट्यातून काही राहिले मतदानावरचे विधान परिषद संपले आता राज्यपाल कोट्यातल्या राज्यपाल कोट्यातली तेवढी संधी ती का होकली त्यांचं डबलच वाढलं त्यांना माहिती याला बोललं म्हणजे तुम्हाला राज्यपाल कोट्यातले देते कारण विधान परिषदेच्या विधानसभेच्या स्थानिक स्वराज्यामध्ये विधान परिषद आता नाहीये मग आता पुन्हा विधानसभा आता एवढ्या वेळेस अगोदर ऍक्टिव्ह होईल मग तिन्ही कायद्यावर ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर राज्यपालाच्या कोट्यातून आपल्याला आमदारकी मिळाली म्हणून ते कोणी कुत्रे बोंब घेते थोडेफार काही कर्तृत्व नाही तुम्ही आणखी कर्तृत्वावर जर बोलले तर मी याचीच टाकी होत्या मग आम्ही व्हायरल करू कोणाकोणाचं काय केलं ते कोण टाकतो माझ्यावर बियाणे काय अडचण तुम्ही आरोप करताय की जातीमध्ये घोळ केलाय दुसरीकडे विरोधक आरोप करताय की मतांची पण चोरी करण्यात आली असं काही वाटतंय का तुम्हाला मतांची चोरी झाली आहे का मला लाखो लोक आले तिथं शांत बसा लाखो लोक इकडे आले म्हणून माझा नसते बोलणार नाही सरकारला बोलायचं म्हणून मी खरंच वेगळं असायचे मग देव तर बस कधी कधी म्हणत वेगळं असायचे मला जे बोलायचे मी करतो माझ्यावर कोणी पॉझिटिव्ह म्हणून बोलत असं मला वाटतं तुमचा प्रश्न होते ते माझा स्टोरी झाली का नाही मला काही तज्ञ नाही करायला हा ना मग सांगतो तुम्हाला महिला मग आम्ही एक विचार केला लोकसभेला कुठे पडले लोकसभेला एकाचा निवडून झाली म्हणजे मताची चोरी ते प्रश्न मांडायचे मला तो विचारला तरी म्हणून सांगतो जर ते मतात चोरी लोकसभेला निवडून आले ना असं मला वाटतं नसावं असं माझं म्हणणं उभं पण पुढचंही सांगतो मी काय त्यात तज्ञ नाही करू शकते जे काही सुविचार लागते ना म्हणून माझे अशी केली जर दोन्ही उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत आणि बाकीचे मंत्री सकारात्मक आहेत बरेचसे आमदार तुम्हाला पर्सनली पाठिंबा दर्शवणार मग थोडा अडतंय कुठं इगो मुख्यमंत्र्यांचा इगो मराठ्यांचा देश आकाश मराठा विषयीचा 16वा असं म्हणणं कालच पत्रकार निरोप पाठीला ते आहे म्हणजे योग्य वेळेस योग्य संधी गोरगरीब मराठींचे करोडचे म्हणत तुम्ही एखाद्या आमदाराला मंत्री पद नाही दिलं तरी तुमचा हुशार एखाद्याला पद नाही दिलं तरी तुमचा हुशार पण गोरगरीब त्यांच्यावर जर उपकार केले तुम्ही गरीब योग्य ट्रॅक घ्या अशी संधी आली योग्य निर्णय घ्या संधी तुमच्या पाठीशी विशेष पडला बस लागेल का चला धन्यवाद पुढे पडले विशेष माहिती सांगायची सरकारने आणि पोलीस बंदोबस्ताचे काम करा सारखे निरोपा वाटू नका इकडे गाड्या ढगावल्या तिकडे ढगावल्या त्यावरून थांबल्या तुम्ही ना अगोदर पार्किंग लोक घोषित करा म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना सध्याचे या विभागात विरार आणि सायनला अमुक ठिकाणी दादरला या ठिकाणी मंत्रालयाच्या आसपास आझादच्या आसपास अमुक ठिकाणी तुम्ही अशा पहिल्या पार्किंग लवकर घोषित करा तुम्ही काय करता 15 मिनिटाला 10 मिनिटाला व्यासपीठ दिवस सांगतात मी करतो घोषित काय ते बार मला विचारायचं सरकार मग मी सांगतो त्याच्यामुळे मी आजचे दिवस सांगतो पहिल्या पार्किंग लवकर तातडी घोषित करा मीडियाच्या समोर द्या सरकार म्हणून म्हणजे पूर्ण तिथं गाड्या घेऊन जाते आणि आता विराच्या पोराला सांगतो आता ते काय असेल की गाठाचा पयार असेल तो खाली शिडा मारतात आणि याला काय मुख्यमंत्री असं माणूस त्यांचं 4 लोक आहे ते जसे कानात थुकत येत तसं बोलतील
आणि ते काळात तुकडे करून त्यांच्यापासून 7 करोड मराठवाड्याला आला. त्यांनी मनाचा डिसिजन घ्यावा. आपण काय केलं पाहिजे ते राजे काही मराठवाड्याचं मागं नाही. आता मराठी संपले याच्या माग पूर्ण नाही. पश्चिम महाराष्ट्राच्या मागे राहिले याच्या माग कोकण राहिला नाही. खानदेशी राहिले ते राहिलं जाते. जेव्हा आता पोटे मराठी दुसरे आता डोकं खाली आता काय करावं म्हणजे सांगत होतो मी गरीबाचं कल्याण केलंय ना मला सोडू शकत नाही. विरारच्या बाजूला विरारच्या त्या भागात त्या शहराच्या तर मनोज जरांगेंचं हे उपोषण आणि ह्या मागण्या